दरम्यान मी पदावर राहू की नको असा थेट सवालच उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या भाषणातून केलाय। माझ्यावरचे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पद सोडायला तयार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना भावनिक साथ घातली आहे। खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंवर प्रमुख 4 आरोप झाले। उद्धव ठाकरे भेटत नाहीत, उद्धव ठाकरेंना शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करायची होती, खासदारांनी साथ कशी काय सोडली, या सगळ्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून उत्तर दिलं आहे। आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत? बरं, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे फिरले पाहिजेत। मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गदेडा तू निवडून कसा आलास? लोकसभेच्या वेळेला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सोबत प्रत्येक लोकसभेमध्ये किमान 6 ते 10 सभा मी तेव्हा घेतल्या होत्या, 6 ते 10 तेव्हाही निवडून आलेले आहेत। यार मेहनत तुम्ही केले ना, मत तुम्ही दिले ना, मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय? का नाही जाब विचारत? हिम्मत होते कशी? होते कशी? आदेश काय देऊ? निवडून आणा म्हणून तुम्हाला मी आदेश दिला होता, तुम्ही निवडून दिलं, मग मेहनत तुम्ही घेतलेली आहे। मेहनत केल्यानंतर जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे, तुम्ही तो बजावत नाही आहात। विचारा जाब त्यांना। आणि ते पत्र असं होतं की जणू काही शिवसेना ही काँग्रेसमध्ये विलीन करा। जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार। अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? आणि शिवसेना प्रमुखांनी उत्तर दिलं होतं, मी सही करणाऱ्यांना फेकून दिलं पत्र आणि सांगितलं जा तुझ्या पटेलला सांग, ज्या क्षणी तुम्हाला हात लावशील तेव्हा बाहेर तुझी आरती उठलेली असेल, प्रेत यात्रा निघेल तुझी बाहेर। या सगळ्या संकटाला तोंड देत 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 आपण इथपर्यंत आलेलो आहोत। कारण काही सांगतायत, शिवसेना म्हणे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची आम्हाला भीती वाटली। अरे मला भीती वाटते महाराष्ट्र भाजप आता मिंदेसेनेत विलीन होईल। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये, मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे मी करेन।